नमस्कार मित्रांनो, आज या व्लॉगमध्ये आपण ठिबक सिंचन प्रणालीची सविस्तर माहिती आणि शेतात भुईमूग लागवड कशी करावी ह्याबद्दल माहिती देणार आहोत. तर ठिबक सिंचन म्हणजे काय? ठिबक सिंचन म्हणजे अशा पद्धतीने पाणी देणे की पाणी थेट पिकांच्या मुळापर्यंत थेंब थेंब पोहोचवणे. ठिबक सिंचनाचे बरेच फायदे आहेत. ठिबक सिंचनामुळे पाण्याची 40 ते 60% बचत होते. खत व पाणी एकत्र देता येते, त्याला फर्टिगेशन प्रोसेस असं म्हणतो आपण. यामुळे तण कमी उगवतो. तण म्हणजे लावलेल्या पिकाच्या आजूबाजूला गवत उगवते. पिकांची वाढ चांगली होते, उत्पादन वाढते आणि विजेची आणि मजुरांचीही बचत होते. मजुरांची बचत का होते? कारण तण वाढला तर मजूर लावावे लागतात. दर दिवसाला मजुरांना त्यांचा खर्च द्यावा लागतो. आणि ठिबक सिंचनाचे बरेचसे घटक आहेत. पाण्याच्या टाकीत, पंपात तुम्ही त्याची सोय करू शकताय. आता कोणत्या पिकांसाठी ठिबक योग्य असं तुम्ही भुईमूग, ऊस, कापूस, भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब, केळी इत्यादी लागवडींसाठी ठिबक सिंचनाची पद्धत अतिशय योग्य आहे. ठिबक सिंचनासाठी राज्य व केंद्र सरकारकडून 55 ते 75% अनुदान उपलब्ध आहे. यासाठी तुम्ही महा-DBT पोर्टलवर तुम्हाला अर्ज करता येईल. आपण जसं बघतोय समोर भुईमुगाचं पीक आहे. भुईमूग लागवडीसाठी योग्य हवामान शक्यतो उष्ण व कोरडं हवामान असावं. तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस असावं आणि भुईमुगाच्या भागात जास्त पाणी साचून देऊ नये. जमिनीची निवड हलकी ते मध्यम काळी जमीन असावी. निचरा चांगला असावा आणि जमीन भुसभुशीत असावी. भुईमुगाची लागवड करण्याआधी 2 ते 3 वेळा नांगरट करावी. शेवटच्या नांगरणीला शेणखत व कंपोस्ट मिसळावे. सपाट व सरी वरंबा पद्धत अवलंबावी. आणि भुईमुगाची पेरणी शक्यतो उन्हाळ्यात जानेवारी ते फेब्रुवारी ह्या काळात करावी. आणि खरीप हंगाम जर म्हणाल तर जून आणि जुलै हे अतिशय योग्य महिने आहेत. प्रत्येक ओळीत 30 सेंटीमीटरचं अंतर ठेवावं आणि 2 रोपांच्या 10 सेंटीमीटरचं. 100 ते 120 किलो प्रति हेक्टर बियाणांचे प्रमाण ठेवावे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घराजवळ गायी का ठेवाव्यात, गायीचे धार्मिक, आरोग्यदायी आणि आर्थिक फायदे काय, उन्हाळ्यात गायी काय खाते आणि उन्हाळ्यात गायीची योग्य काळजी कशी घ्यावी. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत गायीला गोमाता म्हणलं जातं. घराजवळ गाय असणं हे फक्त धार्मिक नाही तर वैज्ञानिक आणि आरोग्यदृष्ट्याही फायदेशीर आहे. गायीच्या अस्तित्वामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते, घरात शुद्ध हवा मिळते, कुटुंबाचं आरोग्य सुधारतं. गायीमुळे ताजं शुद्ध दूध मिळतं. ताक, दही, लोणी, तूप या सगळ्यांमुळे आरोग्य चांगलं राहतं. गायीपासून मिळणारे जे पदार्थ आहेत, तूप, गोमूत्र, शेण, दही, यापासून तयार होणारे पंचगव्य शेती आणि आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. घरगुती व्यवसायासाठी गायी खूप फायदेशीर ठरते. दूध विक्री, शेणाच्या गोवऱ्या, सेंद्रिय खत, गोमूत्र अर्क या सर्वांमुळे आपल्याला आर्थिक फायदा होतो.